राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनुष्यबाण, एमआयएम, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भाजपसोबत आम्ही गेलेलो नाही. 300 पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये जर हे आमचे धोरण आम्ही राबवले आहे, मग काँग्रेस किती विचारांसोबत पक्का आहे हे यातून सिद्ध होत आहे. घड्याळाचा अलायन्स पार्टनर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य केले होते. परंतु त्यांच्याच पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्णयाला कोलदांडा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार पक्षाचे निमसोड जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार संदीप मांडवे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी स्वबळाचा नारा दिला होता. अन्यथा भाजपला पराभूत करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. जिल्ह्यातील समविचारी पक्षांची आघाडी करण्याबाबत काँग्रेस निश्चितच भूमिका घेईल. तसेच काँग्रेसला सन्मानाने विचारात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार आहे, अशा सूचना प्रदेश स्तरावरून प्राप्त झाल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले होते. परंतु त्यांनी या निर्णयातून सपशेल माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्वबळ किंवा समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी त्यांच्या निर्णयाला झुगारून घड्याळासोबत घरोबा केला आहे. घड्याळाच्या उमेदवारांसोबतच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मानखटाव मतदारसंघातच त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. गेल्या पंचवार्षिकला 7 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसने गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या मसवड नगर परिषदेतही त्यांनी काँग्रेसचा एकही उमेदवार न देता घड्याळाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतून मतदारसंघात हाताचा पंजा गायब झाला असून काँग्रेस पक्ष संपला आहे. नुकत्याच झालेल्या अंबरनाथ नगर परिषदेत काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तत्काळ निलंबित केले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेल्या घड्याळाच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल काँग्रेसचे संतप्त कार्यकर्ते व पदाधिकारी विचारत आहेत. एमआयएम, अजित पवार आणि भाजप यांच्यासोबत गेलेलो नाही. मी सांगितलं ना आपल्याला की आम्ही एमआय सोबत कुठेच गेलो नाही. भाजप गेलं, आम्ही घड्याळाच्या सोबत कुठे गेलो नाही. जिथे घड्याळ असेल तिथे गेलो नाही. आम्ही धनुष्यबाणाच्या तिथे गेलो नाही आणि भाजपच्या सोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आणि एवढ्या निवडणुका म्हणजे 300 पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये जर आम्ही हे आमचं धोरण राबवलं आहे तर यावरून काँग्रेस विचारांसोबत किती पक्का आहे, कर्मठतेने आहेत, हे यातून ध्वनित होत आहे. मी सांगितलं, मी उत्तर दिलं त्यांचं. घड्याळ जिथे आहे, घड्याळाचा अलायन्स पार्टनर असेल तिथे आम्ही जाणार नाही. सर, तसा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की ही निवडणूक पार पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी असं म्हटलेलं आहे की आपण तुतारीऐवजी घड्याळाच्या चिन्हावर यापुढच्या निवडणूक. मी याच प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटलं की जिथे घड्याळ असेल तिथे काँग्रेस नसेल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.